प्रश्नांबद्दल प्रश्न आहेत, पण आज मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की आज मी फक्त एकच विषय घेणार आहे. बाकीच्या विषयांबद्दल आपल्याला जर का अगदी पाहिजेच असतील उत्तरं तर आपण सोमवारी किंवा मंगळवारी जरूर भेटूया. पण हा संपूर्ण देशामध्ये जो काही एक गोंधळ, सर्वसामान्यांबद्दल अनास्था ओढवलेली आहे, कोणी कोणाचं उत्तरदायित्वच नाहीये असं जणू काय चाललेलं आहे. आणि याचं जे मूळ आहे त्या मुळावरती आता आघात करण्याची वेळ आलेली आहे. कारण संपूर्ण देश हा आज भारतीय जनता पक्षाच्या अंमलाखाली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचं मूळ जे आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो, ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक सुद्धा सहभागी होते. देशातील तमाम हिंदू हा सहभागी होता. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आपल्या माध्यमातून ती सारी दृश्य जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत. कारसेवकांवरती झालेले अत्याचार, मग झालेलं गोधराचं हत्याकांड, अहमदाबादमधली दंगल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडलं होतं, बॉम्बस्फोट असतील, आणखीन काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं. आणि त्या सगळ्याचं मी असं म्हणेन भांडवल करून भारतीय जनता पक्ष, जो हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशामध्ये त्याचे फक्त 2च खासदार होते आणि गांधीवादी समाजवाद हा त्याने अंगीकारलेला एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले, राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज देशामध्ये अगदी अमर्याद सत्ता भोगतायत. अशा या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे. म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते. ऑपरेशन हे, ऑपरेशन ते. मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील, नसतील, बातम्या छापून येत असतील, नसतील, पण चोरी तर होते. राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. आणि जसं एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता, की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको. जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4